10व्या पर्वाचे टॉप 5 कंटेस्टंट्स आपल्याला मिळालेत, पण महाविजेता किंवा महाविजेती एकच होऊ शकतो. आज सोमवार आहे, आज एलिमिनेशन होणार आहे. या पाचापैकी कोणीतरी 3 स्पर्धकच महाअंतिम फेरीत जातील. गेल्या आठवड्यातले त्यांचे परफॉर्मन्सेस, त्यानुसार परीक्षकांनी त्यांना दिलेले गुण आणि प्रेक्षकांची आलेली मतं यानुसार आजचा निकाल ठरणार आहे. निकाल जाहीर करण्यापूर्वी मी सगळ्या स्पर्धकांना पुन्हा एकदा मंचावरती येण्याची विनंती करते. स्पर्धेच्या नियमानुसार आपल्याला आपले टॉप 3 कंटेस्टंट्स मिळणार आहेत. सो मी परीक्षकांना विनंती करते की त्यांनी निकाल जाहीर करावा. थोडंसं आम्हाला आमच्या सकट महाराष्ट्रातल्या सर्व रसिकांना धक्का बसेल अशी थोडीशी परिस्थिती आहे. असं आमच्या मनातून येत होतं की आता जर का हे जे टॉप 5 आलेत यांनाच घेऊन आपण ग्रँड फिनाले करूयात, असं आमच्याकडून खूप फोर्स करण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण त्याबरोबरच खूप चर्चांनंतर आता रिसेंटली हा डिसिजन झालाय की टॉप 3 आपल्याला काढायचे. त्यापैकी पहिलं नाव आहे धवल चांदवडकर. अभिनंदन धवल. दुसरं नाव आहे जे ग्रँड फिनाले मध्ये असेल, विश्वजित बोरवणकर. प्रसन्नजीत, नेहा आणि सावनी, तुमच्या तिघांपैकी कोणीतरी एकच आता टॉप 3 मध्ये येऊ शकते, कारण 2 ऑलरेडी आपल्या परीक्षकांनी डिक्लेअर केलेली आहेत नावं. धवल, तुला काय वाटतं? आज जर सावनी बाहेर पडली किंवा जर सावनी टॉप 3 मध्ये आली? मला ॲक्च्युली आठवतंय की सारेगमचा मी सावनी आणि जयदीपनी चालू केलं होतं एकत्र, आणि जयदीप मला म्हणला होता की आपण सारेगम करू, आणि सावनी रेडी नव्हती सारेगम करायला. तेव्हा ती अमेरिकेत होती आणि मी तिला सांगितलं की तू ये आणि आपण मिळून भाग घेऊ, जेवढं करता येईल तेवढं कर बघू. आणि इथे आल्यानंतर जेवढी आज माझी आणि तिची असोसिएशन आहे तेवढंच माझं ह्या इतर आता मी जे आहोत एकत्र तेवढं झालंय आता. सो मी खूप अज्युम करत होतं की टॉप 5 होईल ग्रँड फिनाले. विश्वजित, तुला काय वाटतं? नाही, मी पहिलं सांगू शकतो की मला असं अजिबातच वाटत नाही की बाकीच्या 2 लोकांनी न यावं. त्यामुळे आम्ही इमॅजिन नाही करू शकत की आता दोघे कोण जाणार आहेत. मी आता परीक्षकांना विनंती करते की त्यांनी जाहीर करावं की तिसरी व्यक्ती कोण आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जे करायचं ते विसरून जाऊन करायचं. इतकं अप्रतिम काम करायचं की आउट ऑफ द वे जाऊन तुमच्यासाठी लोक पुढे आली पाहिजेत. सो अशाच पद्धतीने आमच्या म्हणण्याचा आमचा हट्ट मानून चॅनलने आउट ऑफ द वे जाऊन टॉप 5 मध्ये तुम्हा 5 जणांचं खूप खूप अभिनंदन. आणि इट इज अ सक्सेस की तुम्ही 5 जण प्रूव्ह करताय की यू डिझर्व टू बी हिअर. आणि खूप 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 अभिनंदन. आणि थँक्यू सो मच की आपल्या दोन्ही जजेसनी हा निर्णय बदलला, फॉर्मॅट बदलला आणि टॉप 3च्या ऐवजी आयडिया सारेगमपच्या या 10व्या पर्वाचे टॉप 5 आपल्याला आज मिळालेत.
हे पाचही जण महाअंतिम सोहळ्यात परफॉर्म करतील आणि यांच्यातलं ठरणारे एक महाविजेता किंवा महाविजेती. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन. बोला गणपती बाप्पा. मोरया. Sa-re-ga-ma-pa, ay, yeah, sa-re-ga-ma-pa.